साधारणतः 2500 ते 2600 रुपये कांद्याला बाजारभाव मिळण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा असताना आता लोकसभा निवडणुकीनंतरही येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहावयास मिळालंय। गेल्या आठवड्याच्या तुलनेत आज 200 ते 300 रुपयाने कांद्याचे दर कोसळल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। आज येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 1200 ते 1751 रुपयादरम्यान दर मिळत आहे। या दरामध्ये उत्पादन खर्च देखील निघणं आता मुश्किल झालंय। दुष्काळी स्थिती असल्यानं पाणी विकत घेत टँकरनं पाणी देऊन शेतकऱ्यांनी कांद्याचं पीक हे घेतलं होतं। त्यामुळं अटी आणि शर्ती न लावता संपूर्ण कांद्याची निर्यात बंदी हटवण्याची मागणी शेतकरी आता संतप्त होऊन करत आहेत। आत्ताच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहे। सरकार म्हणतं कांद्याची निर्यात खुली आहे, पण या निर्यातीत जाचक अटी असल्यामुळे व्यापाऱ्यांना माल एक्सपोर्ट करण्यासाठी आणि खरेदी विक्री करण्यासाठी अटीमुळे परवडत नाही। त्यामुळे रोजचे रोज कांद्याचे बाजार घसरताना दिसत आहे। काल 1791 रुपयेपर्यंत बाजार होते। आज कांद्याचा लिलाव सुरू असताना 1200 ते 1300 रुपये कांदे विकत आहे। म्हणजे या ठिकाणी 400 ते 500 रुपयांनी घसरण होत आहे। निवडणुका झाल्या तरी ही घसरण सुरू आहे। शेतकऱ्यांना 1 एकर उत्पादन घेण्यासाठी 1,25,000पर्यंत खर्च येत आहे आणि तो साधा हा कांदे या भावात विकत असल्यामुळे परवडत नाही आणि न परवडल्यामुळे डिझेल पेट्रोल मजुरी मिळत नाही। शेतकरी याच्यावर काय करणार आहे? शेतकरी उत्पादन घेत असताना जर परवडत नसेल कांदा पीक तर शेतकरी भविष्यात याचा विचार वेगळा केला जाईल असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो।